या संमेलनाची निमंत्रण पत्रिका आणि हा विषय 2-3 आठवड्यांपूर्वी माझ्यापर्यंत आला, तेव्हा माझ्याकडून एक चूक झाली. मनोरंजन या शब्दाऐवजी मी नमोरंजन असा शब्द वाचला. आता आडनाव डोळे आहे, मला मोतीबिंदू झालेला आहे. पण मोदीबिंदू झाला हे त्या व्यक्तीचं श्रेय आहे. त्याच्यामुळे मी तयारी नमोरंजन अशी करून आलो. बरं, इथे जो संपादक बसलाय खाष्ट आणि खडूस, तो नोरंजन. त्यानं मांडणीच अशी केली की विचारशून्यता म्हणजे मनोरंजन, विचारांकडे पाठ फिरवणे म्हणजे मनोरंजन. त्यामुळे आता मनोरंजन आणि नमोरंजन या दोन गोष्टींचा तोल सावरत सावरत मी माझा विषय सुरू करतो. पहिल्यांदी तुकाराम महाराजांची माफी मागतो. जे का रंजनाने गांजले त्यांसी म्हणावे बापुडे. त्यांच्या त्या काव्याची मी मोडतोड केलेली आहे. जे का रंजनाने गांजले त्यांसी म्हणावे बापुडे, तोची बुद्धू ओळखावा परी चेव तेथेची जाणावा. म्हणजे मनोरंजनानं जे जे काही दिलं जात आहे तरी सुद्धा एक समाज, एक घटक स्वस्थ राहतोय आणि त्याला चेव येतोय. चेव तेथेची जाणावा म्हणजे त्याला कळत नाहीये की हे आपल्यासमोर काय येतंय. त्याच्यामुळे मनोरंजनाचं नमोरंजन केल्याबद्दल मैं पूरे देश की क्षमा मांगता हूं, क्योंकि मेरी तपस्या ही कम पड़ गई मुझे समझाने के लिए. मनोरंजन अधिक प्रबोधन ही महाराष्ट्राची एक मोठी परंपरा होती. म्हणजे तुम्ही अगदी बाळशास्त्री जांभेकरांपासून जरी सुरुवात केली आणि मूकनायक बहिष्कृत भारत ही बाबासाहेबांची पत्र जरी बघितली, तरी बाबासाहेबांनी जी काही पत्रकारिता केली त्याच्यामध्ये मनोरंजनाचा हिस्सा होताच. पण त्या मनोरंजनाचा हेतू प्रबोधन होता. आताच्या मनोरंजनाचा हेतू, जसं गिरीश म्हणाले तसं, की ही विचारांकडे पाठ फिरवण्याची कृती आहे. त्याच्यामध्ये व्यवसायाचा भाग आहेच आहे, पण त्याच्यामध्ये राजकीय भाग जास्त आहे. कारण जी राजकीय सत्ता विचारोत्तेजक नसते, विचारांना उत्तेजन देत नसते, तीच बहुत करून मनोरंजन करायला जास्त प्राधान्य देत असते. किंवा मनोरंजन करणाऱ्यांना ती आपल्या अंकित करायला बघत असते. हिटलरनी तेच केलं, मुसोलिनीनी तेच केलं आणि आत्ता गेल्या वर्षीपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा केलं. आता गंमत अशी आहे की खुद्द राजकीय नेताच मनोरंजनाचं साधन बनला. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्याबरोबर न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, लॉस एंजेलिस टाइम्स या दैनिकांचे खप प्रचंड वाढले. कारण तोवर अर्थसंकटामुळे आणि नव्या डिजिटल माध्यमांमुळे अमेरिकन वृत्तपत्रांची खूप घुसमट होत होती. पण ट्रम्प आले आणि मनोरंजनाचा सगळा नूरच बदलला. खप वाढले. सॅटरडे नाईट लाईव्हमध्ये अलेक बाळवीन नावाचा एक हॉलिवूडचा नट आहे, तो जवळपास रोज शनिवारपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल करू लागला. म्हणजे राजकीय नेते मनोरंजनाचं साधन बनतात हे भारत सोडून बाकीच्या जगानं सिद्ध केलेलं आहे. भारतामध्ये मात्र ते सिद्ध करता येत नाही. याचं कारण असं की विचारशक्तीला उपद्रव शक्ती मानलं जात आहे. लोकशाहीमध्ये उपद्रव हवा असतो. त्याच्यात फरक असा की जसं बॅड कोलेस्टेरॉल आणि गुड कोलेस्टेरॉल असतं, तसा चांगला उपद्रव आणि वाईट उपद्रव हे लोकशाहीमध्ये आवश्यक असतात. विरोधी पक्ष, वर्तमानपत्र, टीकाकार, विचारवंत, कलावंत हे राजसत्तेला उपद्रव देण्यासाठी जन्मतात.
कारण तुम्ही ज्या लोकांच्या नावानं सत्ता हस्तगत करत आहात त्या लोकांचे जर काही प्रश्न असतील, समस्या असतील, तर ती मांडायचा अधिकार या सर्व कलावंत, बुद्धिवंत, विचारवंत यांना असतो. म्हणून मनोरंजनातून प्रबोधन ही महाराष्ट्राची जी मूलधारा होती ती थोडीशी क्षीण पडली आहे. पण नेमकी तीच उपद्रव देणारी ठरते. म्हणून आजच्या राज्यकर्त्यांना, म्हणजे 2014 पासून जे स्वतंत्र झालेले आहेत त्या स्वतंत्र देशातल्या लोकांना विचारांपासून दूर करण्याची मात्रा सुरू झालेली आहे. आम्ही सगळे स्वातंत्र्यपूर्व काळातले पत्रकार आहोत, म्हणजे 2014च्या आधीचे. त्याच्यामुळे आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. आम्हाला उगाचच गांधी चांगले वाटतात, जयप्रकाश चांगले वाटतात, लोहिया चांगले वाटतात, नेहरू चांगले वाटतात, कधी कधी सावरकरही बरे वाटतात. पण असा जर भेदभाव तुम्ही पहिल्या पानावर जर दाखवत असाल तर मग तुम्हाला काही आता सारासार भेदही करता येत नाही असं जाणवायला लागतं. कोण काय बोलतं तो त्याचा अधिकार आहे. पण 2014 साली स्वातंत्र्य मिळणं आणि आम्हा बाकीच्यांची सगळी अभिव्यक्ती हरवणं, याला तुम्ही काय म्हणणार? याला तुम्ही हेच म्हणणार की तुम्ही विचार करायचा नाही, तुम्ही टीका करायची नाही, तुम्ही भाषणं करायची नाही, चर्चा करायची नाहीत, तुम्ही उपद्रव द्यायचा नाही, सबब हे मनोरंजन बघत बसा. आणि मग मनोरंजनामध्ये काय काय गोष्टी येतात त्यातली एक चुणूक अपर्णा वेलणकरने सांगितली. नटनट्यांच्या गोष्टी असतात, क्रिकेटरांच्या गोष्टी असतात, राजकीय पुढाऱ्यांच्या काही अंतस्थ गोष्टी असतात. पण आताचा सत्ताधारी पक्ष किंवा आताचे राज्यकर्ते हे जाणीवपूर्वक सर्व गोष्टी मनोरंजनमय करण्याच्या विचारात आहेत. म्हणजे त्यांचा हेतूच तसा असतो की एकतर उपेक्षा करा, दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे फिसकन हसा किंवा त्यांची हिणवाहिणवी करा. आणि म्हणून जे ट्रोलिंग होत आहे त्या ट्रोलिंगमधून मुद्द्याला मुद्दा असं उत्तर न मिळता त्या त्या व्यक्तीचं वैगुण्य काय आहे, त्या त्या व्यक्तीचं व्यंग्य काय आहे, किंवा त्या व्यक्तीच्या सवयी काय आहेत याच्याबद्दल प्रहार करून त्या माणसाला नाउमेद तरी केलं जातं, किंवा त्याचा जो अधिकार आहे वेगळं मत मांडायचा तो तरी हिरावला जातो. म्हणजेच तुम्हाला लोकशाहीलाच एक मनोरंजक रूप द्यायचं आहे असं सिद्ध व्हायला लागलंय. कारण लोकशाहीमध्ये पक्ष असतो, प्रतिपक्ष असतो, आणि प्रतिपक्षाला त्याचा पक्ष मांडायचा अधिकार असतोच. पण जर प्रतिपक्ष मांडायला तुम्ही जागाही देत नाही, वेळही देत नाही, आणि जिथे जागा असते, वेळ असते, लोक असतात, तिथे तुम्ही हल्ले करून नावमद आणि नामोहरम करायला बघता, तेव्हा मला असं वाटतं की विचार वगैरे आता काही गोष्टी नाहीत, या सगळ्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत असंच समजत चला. म्हणजे मग भाकरी की स्वातंत्र्य असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. मोदी गेल्या काही भाषणांमधून सतत कर्तव्यांची भाषा करतायत. म्हणजे एकीकडे करोडो माणसांचे हक्क आणि अधिकार गेल्या 1.5-2 वर्षात इतिहास जमा झाले, नष्ट झाले. पण हक्क आणि अधिकारांच्या गोष्टी न करता कर्तव्याच्या गोष्टी करत राहायच्या, याला काय म्हणायचं? याला तुम्ही काहीही सहन करा, तुम्ही जे काय घडतंय तिकडे लक्ष देऊ नका आणि तुमचं काम करत राहा असं. म्हणजे हक्क आणि अधिकार यांच्या बरोबर मला हक्क का नाही आणि मला ते अधिकार का नाहीत याचा विचार सुरू होतो. मला बरोबरी का नाही, मला संधी का नाही, मला विशेष संधी का नाही, या गोष्टींचा विचार सुरू होतो. आणि मग ते विचार करणं सुद्धा दुरापास्त व्हावं अशी एक रचना देशभर केली जाते. आणि म्हणून विचारशून्यता अर्थात मनोरंजन हे पुढे येत आहे. आणि म्हणून भाकरीचा प्रश्न जास्त महत्त्वाचा, स्वातंत्र्य वगैरे काही विचार करू नका असं चीन, रशिया, उत्तर कोरिया, क्युबा
या देशांचे राज्यकर्ते जसं सारखे म्हणत असतात की आम्ही तुम्हाला भाकरी दिली आहे ना, पोटभर जेवायला देतोय ना, स्थैर्य सुरक्षितता दिलेली आहे ना, मग स्वातंत्र्याचा विचार कशाला करता? पण मुद्दा तो नाही आहे. स्वातंत्र्य असल्यावरच मला भाकरी मिळत नाही याची तक्रार करता येत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्याला भाकरी मिळालेली आहे तो कदाचित स्वातंत्र्य दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या नंबरवर ठेवू शकेल, पण ज्याच्यापाशी स्वातंत्र्यच नाही तो सर्व प्रश्न विचारू शकतो, विचार करू शकतो. आणि मला असं वाटतं की विचार करण्याची, विचार न करू देण्याची ही जी काही आजची अहममिका चालली आजच्या राज्यकर्त्यांची, ती एक भारत, शांत भारत, एक भारत, थंड भारत याच मार्गावर नेणारी आहे. त्याच्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे. गंमत अशी आहे की या परिसंवादाचं जे शीर्षक दिलंय ते शीर्षक पत्रकारिता आणि माध्यमं त्याचा धर्म विसरली आहेत हेच सांगणार आहे. पत्रकारितेचा धर्म काय असतो? साधा आहे अगदी. सत्य सांगणं किंवा सत्याकडे जाणारा मार्ग सांगणं. जर्नलिझममधला जो इझम आहे तो इझम काय कॅपिटलिझम, सोशलिझम, कम्युनिझम या इझम सारखा नाही आहे. तो इझम म्हणजे सत्याकडे जाणारी एक वाट, असा प्रकारचा इझम आहे. म्हणून जर्नलिझमला इझम जोडलेला आहे. नाहीतर मग जर्नलोमेट्री, जर्नलॉजी, जर्नलिटिक्स अशी शास्त्रीय नावं त्याला पडली असती. पण इझम ही एक अशी चौकट असते जी प्रत्येक विचारी माणसाला किंवा प्रत्येक सामान्य माणसाला असा विचार देत असते की हे स्वीकारल्यानंतर तुला सत्य सापडेल किंवा सत्याकडे जाण्याचा मार्ग सापडेल. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आजची पत्रकारिता सत्य सांगायचा धर्म विसरली आहे. सत्य नागवं असतं खरं आहे, सत्याकडे बघून हसता येत नाही. नागड्या माणसाकडे बघून हसू येतं, पण सत्याकडे बघून हसू येत नाही. उलट लाज वाटायला लागते माणूस म्हणून की इतकं सगळं घोर वास्तव, महागाई, चलनवाढ, दारिद्र्य, बेकारी, विषमता, सामाजिक अन्याय, जातीयता या सगळ्या गोष्टी वाढत असताना त्याच्याबद्दल विचार न करता केवळ मनोरंजन 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 करत राहणं आणि ठेवणं, याचा अर्थ माध्यमांवर तुम्ही असा काही एक अंमल बसू पाहताय की जो अंमल त्या माध्यमांना सुद्धा फार त्रासदायक ठरणार आहे. कारण माध्यमांना जेव्हा कळेल की सत्य हेच सांगायला पाहिजे, स्वातंत्र्य काय असतं हेच सांगायला पाहिजे, जर जाहिरातरूपी भाकरी मिळत असेल तर मग त्या स्वातंत्र्याची, विचार करण्याची तुमची काही कुवत नाही, विचार करण्याची प्राज्ञा आता तुम्हाला नाही, असं सत्ताधारी सांगू शकतात. म्हणून मला असं वाटतं की मनोरंजन काही वेळ बरं असतं, पण मनोरंजनाबरोबर प्रबोधन आणि ती राजकीय जागृती, सामाजिक जागृती हा सुद्धा महाराष्ट्राचा एक बाणा होता. आणि तशी बाणेदार पत्रकारिता महाराष्ट्रानं या देशासमोर ठेवलेली आहे. तिची याद जर 2024 पर्यंत सर्व देशातल्या माध्यमांनी आणि पत्रकारितेनं ठेवली तर मला असं वाटतं की 2024 नंतर आपला देश जरा चांगल्या परिस्थितीत येईल. धन्यवाद.